हा आता ही सलामीची कुस्ती होईल. व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान होईल आणि आदरणीय लोकप्रिय नेते माजी आमदार शरदभाऊ ढमाले, त्याचबरोबर गटनेते शांतारामदादा इंगोले पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. त्यामुळे जरा शुभेच्छा देतील. त्यामुळे आणि सत्कार वारकरी परंपरा जतन करणारे सगळे वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग असं कार्य करणारे आदरणीय शरदभाऊ ढमाले आणि शांतारामदादा इंगोले पाटील. बोला. हॅलो चेक. आणि पंच प्रमुख स्पर्धेचे प्रमुख पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आपल्या हिंजवडीचे सुपुत्र पैलवान पांडुरंगभाऊ खालीकर, पंच प्रमुख मोहनाना खोपडे, चंद्रकांत मोहोळ, संजय दाभाडे, हनुमंत मनेरे, माऊली खोपडे, तुषार घोळे आणि राजेंद्र वले सर असे पंच मंडळी या स्पर्धेला लाभलेले आहेत. अतिशय चांगला प्रतिसाद. 2 वर्षाचा काळ गेला. 2 वर्ष आपण भयान संकट जगावरही आलं आणि आपल्यावरही आलं. त्यातून आपण सावरलो. पहिली लाट आली, दुसरी लाट भयानकच आली. सोन्यासारखी माणसं आपल्याला सोडून गेली आणि त्या दुःखातून आपण सावरत असताना तिसरी लाट येते की काय, परंतु या शिवरायांच्या महाराष्ट्रानं तिसरी लाटही परतवली आणि मोठ्या हिमतीनं हा महाराष्ट्र परत उभा राहिला. आणि ते दुःख तर आहेच. अशा दिवंगत सर्वांना खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली आहे. यामध्ये स्वर्गीय सुभाष शेठ आंबराळे माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य यांचं स्मरण या निमित्तानं झालेलं आहे. मुळशी केसरी प्रतिष्ठान अतिशय कार्यरत असलेले, त्याचबरोबर स्वर्गीय श्रीधर मारुती सातपुते यांच्याही पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन आहे. आणि मोहनाना खोपडे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि पंच प्रमुख पुणे जिल्हा या ठिकाणी तुषार घोळे नगरकर तालमीचे वस्ताद आणि कुस्ती पण. चला सलामीची कुस्ती. चला आतावर कुंभेरी स्वराज सोनार ऐरेगाव आहेत का, ती लावून घ्या. हा चालेल चालेल. एवढे कुस्ती होत्या आणि सगळं थांबवलं जाणार आहे. सलामीची ही पण आणि ती पण दोघांची सलामीची कुस्ती आहे. हा नाही नाही सलामीची कुस्ती. अथर्वतावर हातवरती करा. कुंभेरी शबास. पैलवान स्वराज सोनार हातवरती करा. वा सरळ आता अजून घ्या. काय छोटे मल्ल आहेत पहा. ही चांगली पद्धत. छोट्या मल्लांच्या सलामीच्या कुस्त्या स्पर्धा सोडून हे उद्याचं भवितव्य आपल्याला तयार करायचंय. म्हणून याच वयात शास्त्रशुद्ध तंत्रशुद्ध शिक्षण म्हणून रामायण महाभारतात बाल ब्रह्मचारी आश्रम निघाला. पुढच्या भावी आयुष्याला उपयोगी पडेल असं ज्ञान त्या बाल ब्रह्मचारी आश्रमात. बाल ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम आर्यांनी आणि दोघांची बरोबरीत. चला दोघांचंही कौतुक शबास. आणि आता सन्मान आणि शुभेच्छा घ्या व्यासपीठावरून. सगळे तयार. आणि सलामी वीरांचं निशांत नलावडे माली, पैलवान अथर्व दाभाडे दखने, अथर्व कुंभेरी आणि स्वराज सोनार ऐरेगाव या चारही पैलवानांना सन्मान देऊन लोकप्रिय नेते माजी आमदार शरदभाऊ ढमाले, गटनेते
टाळ्या वाजवा जरा सर्वांनी. शांतनाथ दादा इंगवले पाटील, चेतना जोडे. हा आता शुभेच्छा. माने केसरी चषक कुस्ती स्पर्धा 2022 उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी गटनेते, माझे सहकारी शांतारामदादा इंगवले, ज्यांच्या शुभ हस्ते या आखाड्याचं उद्घाटन झालं, ते हरिभक्त परायण आदरणीय बोरकर महाराज, आगोने महाराज, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष शरद शेंडे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले, ते माझे सहकारी पैलवान चेतन आदवडे, पैलवान गोरख नलवडे, या गावातील सर्व मान्यवर, आजूबाजूच्या परिसरात आलेले सर्व पदाधिकारी, पैलवान क्षेत्रातील सर्व मान्यवर, पंच कमिटीचे आदरणीय लिमन मोहोळ, सुभाष मरे, सर्वच उपस्थित मान्यवर बंधू आणि मित्रांनो, खरं पाहिलं तर कुस्ती ही काय मी कधी खेळलेली नाहीये, पण मस्ती खूप केलेली आहे. आणि या परिसरामध्ये माझं बालपण गेलेलं आहे. माझं छोटंसं एक घर या ठिकाणी आहे, आजही ते आता नूतनीकरण मुक्तच झालेलं आहे. माझे आजोबा पंजोबा हे सगळे कुस्ती क्षेत्रामध्ये होते, परंतु माझे वडीलही कुस्ती क्षेत्रामध्ये होते, परंतु त्यांनी काय जास्त कुस्त्या करायचे त्यांना योग आला नाही, कारण ते धरणाच्या पलीकडे राहायचे. आणि धरणाच्या अलीकडे यायचं म्हणजे नावेतून यावं लागायचं. आणि तो पूर्वीचा काळ असा होता की अनेक असुविधा या परिसरामध्ये होत्या. कालांतराने त्या सगळ्या सुविधा निर्माण झाल्या, आणि सुविधा निर्माण झाल्यानंतर माणसाने शिस्तीमध्ये राहायला पाहिजे. मला वाटतं कुस्ती हा खेळ सुद्धा शिस्तीचा आहे, संयमाचा आहे, संस्काराचा आहे. ज्याच्याकडं शक्ती आहे, त्याच्याकडे संस्कार नसतील तर त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. मला वाटतं आपण सगळ्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी. सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व नागरिकांनी, विशेषतः तरुण मुलांनी, आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असा पण प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये काम केलं तर यश हे नक्कीच मिळतं. आणि अपयश आलं तरी खचून न जाता यशासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावे. आता हल्लीच्या काळामध्ये अपयश आले की लोक नाराज होतात आणि स्वतःलाही त्रास करून घेतात, समाजालाही त्रास देण्याचं काम करतात. मला वाटतं हे काम आपल्याकडून झालं नाही पाहिजे. शेवटी या देशाला, या महाराष्ट्राला, पुणे जिल्ह्याला अनेक मान्यवरांची, साधू संतांची, लढवय्या योद्ध्यांची, समाज सुधारकांची परंपरा आहे. आणि विशेषतः आपल्या या मुळशी तालुक्याला सुद्धा अनेक मंडळींची परंपरा आहे. मामासाहेब मोळ असतील, आप्पासाहेब ढामणे असतील, बाबूराव रायकर असतील, कैलासवासी रामभाऊ जोरे असतील, रामभाऊ कुणिबा जोरे असतील, आणि या परिसरामध्ये काम करणारे पूर्वीच्या काळामध्ये ज्यांच्यामुळे हा मुळशी तालुका भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये प्रसिद्ध झाला असे सेनापती बापट यांचा मुळशी सत्याग्रहाची भूमी आहे. या ठिकाणी त्या सर्व मंडळींचे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्वांच्याच पाऊलखुणा या ठिकाणी उमटलेल्या आहेत. त्यामुळे ही माती पवित्र झालेली आहे. आणि आपल्या तालुक्याची असणारी जी मल्लविद्येमध्ये परंपरा आहे, जो नावलौकिक आहे, हा मुळशी पॅटर्न कुस्तीच्या क्षेत्रामध्ये एक संयमी, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत अशा स्वरूपाचा आपण नागरिक आहोत. आपण एक जबाबदार देशाचे नागरिक आहोत. या दृष्टिकोनात आपण सर्वांनी काम करायचे. या ठिकाणी अधिक न बोलता माझे सहकारी चेतन आणि गोरख यांना आता या कुस्ती स्पर्धा सुरू झाल्यापासून पहिल्या वर्षापासून या ठिकाणी मी हजर आहे. आणि आता हे 12 वर्ष आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा या ठिकाणचे कार्यकर्ते सर्वच पक्षाचे, त्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, शिवसेना आहे, RPI, भाजप आहे, रासप आहे, वंचित आघाडी आहे, मनसे आहे, अजून कुठले राहिले असतील ते सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी गोरख आणि चेतन या दोघांना सहकार्य करून त्यांच्यामध्ये सहभाग घेतात. गावामधले आजीमाजी सगळे पदाधिकारी
आणि खेळामध्ये राजकारण नसावं आणि राजकारणात सुद्धा शुद्धीकरण असावं. राजकारणात सुद्धा शुद्ध भावाने जर आपण ते राजकारण केलं नाही तर मग त्याचं गचकरण होतं आणि ते खाजवता नाकी न होता त्याच्यावरती औषध कुठल्याही प्रकारचं मिळत नसतं. आणि मला वाटतं कुठल्याही क्षेत्रामध्ये जा खेळाडू वृत्तीने आपण काम केलं पाहिजे. ही या खऱ्या अर्थानं आपल्या परंपरा आहे. महात्मा गांधींपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायत जे लोक मोठ्या पदावरती गेले, मग ते आदरणीय यशवंतरावजी चव्हाण असतील, शरदरावजी पवार असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, गोपीनाथ मुंडे असतील, तालुक्यातले अनेक मान्यवर अण्णा, नाना, आबासाहेब, जुन्या पिढीतले बबनराव नांगरे असतील, शांताराम दादांचे चुलते वगैरे, ही सगळी मंडळी. काय असतं, पदावर एखादा माणूस गेला, खुर्चीवर गेला लोकांना तोच दिसतो. पण गणपतीचा उत्सव साजरा करत असताना गणपतीच्या उत्सवामध्ये नाचणारे सुद्धा काही असतात, काही स्टेजच्या समोर असतात ते दिसतात, पण पाठीमागे सुद्धा काही मंडळी असतात. तसे काही मंडळीने आम्हाला या ठिकाणी या खुर्चीवरती बसवायचं काम केलंय. त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा व्यवस्थितच नाचलं पाहिजे आणि समाजाला व्यवस्थितच मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा शिस्त लावली पाहिजे. उगाच काहीतरी देऊन काहीतरी खाऊन आणि कसं तरी राहून कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणालाही समाधान मिळू शकणार नाही. आणि खऱ्या अर्थाने ते समाधान देण्याचं काम, जशी कुस्ती ही मेहनतीने होते, खुराकाने त्या ठिकाणी त्याला ताकद निर्माण होते, पण शिस्तीने तिचा नावलौकिक वाढतो. मला वाटतं हा नावलौकिक वाढवण्याचं काम गोरख आणि त्याचे सर्व सहकारी करतायत. या ठिकाणी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माझे मनोगत पूर्ण करतो. रामकृष्ण हरी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय गटनेते शांताराम इंगवले या ठिकाणी हे शुभेच्छा देतील. याचं कारण असं, मी या गावचा नागरिक आहे, तुमच्या माहितीसाठी सांग. त्यामुळे प्रोटोकॉल हा तुम्ही आता जिल्ह्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही मी म्हणतो म्हणून 2 शब्दात शुभेच्छा द्या. नाही, प्रोटोकॉल प्रमाणे हे बरोबर नाही. शेवटी आमदार साहेब आहेत, आमदार साहेबांनी या ठिकाणी विचार मांडलेले आहेत. तुम्ही आम्ही सर्वच मंडळी या मातीतले आहेत. कैलासवासी मामासाहेब मोळांनी या तालुक्याचं नाव जगामध्ये नेऊन पोहोचवलेलं आहे. याचं भान आपण सर्व मंडळींनी त्या ठिकाणी ठेवून या ठिकाणी जी काही आदवडे यांनी त्यांच्या सहकार्यांनी जी काही परंपरा चालू ठेवलेली आहे त्या परंपरेला या पुढच्या कालखंडामध्ये निश्चितपणाने चांगल्या प्रकारचं यश राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा आणि या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हरिभक्तीपरायण बोरकर महाराज यांनी संप्रदायाच्या वतीनं आणि या तालुक्याच्या वतीने शुभेच्छा द्याव्यात अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां ह्यो पिता. या जगतपित्याच्या साक्षीनं हे मैदान अर्थात या मुळशीच्या तळाशी अर्थात पायथ्याशी या अतिशय भव्य आणि दिव्य वातावरणामध्ये या सगळ्या झोनमध्ये हे भव्य मैदान आज या मुळशीत अर्थात मालेगावातील काही विद्वत रत्न कुस्तीगीर त्यांच्या मानस कल्पनेतून गेली 12 वर्ष हे 11 वर्ष झाली आणि आज तपपूर्ती सोहळा आज साजरा होतो आहे. निश्चित एक तपा नाही 101 वर्ष व्हावीत अशी सदिच्छा. आणि पुन्हा आणखीन मी असं बोलेल, या आखाड्यात काय टाकली, या आखाड्यात काय माती, तिचं उलट करा, ती मा, ती मा, ती मा, मा ना माई, माई ना माई. आईची जशी नाळ राहते तशी इथं जमलेल्याच्या सर्वांच्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची नाळ आहे, ती म्हणजे मातीची अर्थात माईची, मातीची माळ. आणि म्हणून जो मातीशी निगडीत झाला, जो मातीशी ज्यानं मातीशी संबंध जोडला आणि तो संबंध जोडत असताना काही काळ जोपर्यंत आपल्याला त्या मातीशी निगडीत राहायचं आहे तोपर्यंत त्या तत्वाशीही निगडीत राहायचे. ते तत्व आहे ब्रह्मचारी व्रत. त्या ब्रह्मचारी व्रताशी निगडीत राहून आणि मातीशी जो निगडीत राहतो त्याच्या शरीरातच नाही त्याच्या मनगटात सुद्धा बळ येतं. महाराज, मनगटात सुद्धा. असं मनगटात बळ येण्यासाठी मातीशी निगडीत राहणारा हा परिसर
माझ्या माहितीप्रमाणे ही कुस्ती स्पर्धा मुळशीमध्ये अनादिकालापासूनची आमदार साहेबांनी बापटांचं आठवण करून दिली. असा हा मुळशी इतिहास जमा असणारा हा मुळशी साधासुद्धा नाही, सामान्य नाही, अनन्यसाधारण महत्व या आपल्या मुळशीला आहे. जसं या कुस्ती स्पर्धेशी आता पाहिलं आपण हे सुभाष भाऊ अमराळे आदर्श जिल्हा परिषद सदस्य प्रेक्षक गॅलरी भव्य माले चषक कुस्ती स्पर्धा 2022 ही नावं काही तपानं येतात महाराज. सहज कुणी कुणाला नावं द्यायला मोकळं नाही. तुम्ही सारी ही मंडळी अतिशय रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करता, हाडाची काढ करता आणि त्याच्यामुळे ही मैदान अशी तयार होतात. आणि म्हणून या मुळशीतल्या सर्व लोकांनी किंवा तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून ही अशी मैदानं नुसतं मालच नाही तर अन्य ठिकाणी सुद्धा ही अशी मैदानं व्हावीत, जेणेकरून आपल्या पाल्याला हे संस्कार देण्याची संधी. कारण हे संस्कार पाल्य भुकेलेले आहेत बरं का. पाल्यांना वाट दाखवण्यासाठी कुणीतरी पाहिजे आहे, मार्गस्थ पाहिजे, मार्ग दाखवणार कुठेतरी पाहिजे आहे. म्हणून मी अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आशीर्वादही देतो का अशी आखाडे, अशी ही मातीशी निगडीत नातं आपल्या सर्वांच्या माध्यमातून तयार व्हावं. आणि नुसतं एक माले केसरी नाही तर मूळ आनंद प्रकारची गावं आहेत, त्या सगळ्या गावांमध्ये अशा आखाडे राबवावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आमच्या मालेगावावर भरभरून प्रेम करणारे माजी आमदार आदरणीय शरद भाऊ धमाले व तसेच आमच्या कुठल्याही विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमात लगेच उपस्थिती दाखवणारे आमचे मार्गदर्शक शांताराम दादा इंगवले, आपण दोघांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमात आला त्याबद्दल माले केसरी प्रतिष्ठानतर्फे आपला छोटासा सत्कार होता, त्याचा कृपया स्वीकार करावा. आमदार साहेबांचा सत्कार सुभाष भाऊ तुम्ही करावा अशी विनंती करतो तुम्हाला. एक स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ अशा पद्धतीचा सत्कार आहे. पहिलवान चेतन आदवडे आणि सुभाष भाऊंना विनंती आहे. दुसरा सत्कार आदरणीय शांताराम दादा लिंगावले त्यांचा घेणार आहे. दादांचा सत्कार नितीन दादा तुम्ही करावा अशी विनंती करतो. माली प्रति शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह वसंत भाऊ मरे आपणही दादांचा सत्कार करावा अशी विनंती. आदरणीय बोरकर महाराज आपला या कार्यक्रमानिमित्त सन्मान होत आहे, आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. बोरकर महाराजांचा सन्मान आमच्या गावचे मार्गदर्शक आदरणीय पंडितांना आठवडे आपणास विनंती करतो की आपण सत्कार करायचा. या ना पंडितांना घ्या. हबप आदरणीय शिवाजी महाराज हागवणे आपला या प्रसंगी सन्मान होत आहे. आपला सन्मान आमच्या गावच्या हरिभक्त पाटनाईक पंडितांना आठवडे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. माले केसरी प्रतिष्ठानावर आपल्या सर्वांचं ज्येष्ठांचं असंच प्रेम राहू द्यात, अशीच आपुलकी राहू द्यात ही विनंती करतो आपल्या सर्वांना. आणि त्या महत्वाचं जय माले परिसरातील कुस्ती शौकीन या प्रसंगी उपस्थित आहेत, त्यांच्या सर्वांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. पुणे जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब चांदेरे
आपण या प्रसंगी आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिला आपलंही मनापासून स्वागत, आपल्या सर्व सहकार्यांचंही मनापासून स्वागत. निमन सर, आपण बोलायचं. चला पैलवान 55 किलो अतुल आंग्रे बुकुमलाल पट्टी पहिला पुकार, ऋषिकेश लेणे कासार साई निळी पट्टी पहिला पुकार, विश्वजित कर्जावणे बुकुमलाल पट्टी, अभिजित ववले भोर निळी पट्टी. उपाध्यक्ष माले केसरी प्रतिष्ठान निकाली कुस्ती जी झाली. निशांत नलावडे माले, अथर्व दाभाडे, अथर्व तौर, स्वराज सोनार. गोरख नलावडे यांना प्रत्येकी 200 रुपये. चौघ इकडे या. आदरणीय शिवसेनेचे तलबदार नेते संपर्क प्रमुख बाळासाहेबजी चंदरे पाटील यांना विनंती की स्पर्धेची ही सलामीची कुस्ती स्पर्धेतली आपण आखाड्यात यावं. आयोजन कमिटीच्या वतीनं चेतन आदवडे पैलवान आणि गोरख नलावडे आणि आयोजकांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते 55 किलो वजन गटाला प्रारंभ होत आहे. शिवसेनेचे तळादार नेते सन्मान्य संपर्क प्रमुख बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या शुभ हस्ते वजन गटाच्या सलामीचा अतुल आंग्रे, दुसरा पुकार ऋषिकेश लेणे, पैलवान पटकर, विश्वजित कर्जावणे लाल पट्टी बांधा, अभिजित ववले निळी पट्टी बांधा. चला स्पर्धा प्रमुख पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार पांडुरंग काणेकर, मोहनाना खोपडे आणि शिवसेनेचे तलबदार नेते संपर्क प्रमुख बाळासाहेबजी चांदरे यांच्या शुभ हस्ते 55 किलो स्पर्धेच्या सलामीच्या लढतीला प्रारंभ. आणि आयोजक पैलवान संस्थापक अध्यक्ष पैलवान चेतन राजेंद्र आदवडे आणि पैलवान गोरख तोंडीबा नलावडे. चला वा हो. उद्घाटनाची कुस्ती आदरणीय बाळासाहेबजी चांदरे पाटील शिवसेनेचे तडफदार नेते आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख अखंड पुणे जिल्हाचे संपर्क प्रमुख शिवसेना आणि तडफदार नेते आणि नामवंत पैलवान बाळासाहेबजी चांदरे. सन्माननीय अमोल भाऊ शिंदे शिवसेनेचे युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि स्पर्धेच्या पहिल्या लढतीला प्रारंभ झालेला आहे. 55 किलो वजन गट. विश्वजित कर्जावणे बुकुमलाल पट्टी बांधा, अभिजित ववले मोरे निळी पट्टी, दिनेश पवणे हितेश पवणे पिरगोट लाल पट्टी, रोहन मातेरे घोटावडे निळी पट्टी, करण गुजरे बुकुमलाल पट्टी, ओम साकुले मुठा निळी पट्टी, दिनेश मालपुटे कातर खडक लाल पट्टी, ओमकार कर्जावणे बुकुम निळी पट्टी, सलमान मकारदार पिरगोट लाल पट्टी, साहिल देशमुख भोगाव निळी पट्टी. डावपेच व्यवस्थित करा. उद्घाटन युवा सेना भोरवेल्ला मुळशी अविनाशजी कानगुडे यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आयोजन कमिटीच्या वतीनं अनेक मान्यवर मंडळींचं आज 12वे वर्ष 12 अखंड सलगतेच. आता 2 वर्षाचा काळ सगळंच थांबलेलं होतं पण 12वे वर्ष स्पर्धा एक तर पूर्ण होत आहे आणि विशेष खास आकर्षण आहे
संपलेल्या कुस्तीमध्ये अतुल आंग्रे पैलवान विजयी. चला विश्वजित करंजावणे बुकुम लालपट्टी, अमोलभाऊ शिंदे युवा नेते शिवसेना, त्याचबरोबर संपर्क बोरवेल्ला मुळशीचे युवा नेते अविनाशजी कानगुडे. कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यात या. हलगीवाले जरा पाहुणे आले की वाजवतच घेऊन जायचे आखाड्यामध्ये. सगळे मंडळींना लक्ष द्या जरा. अमित पिंगळे, मंगेश पवार पैलवान अमित पिंगळे पौड. चला आणि अमोलजी शिंदे, आलेत का? अविनाश कानगुडे, अमित पवळे, अमित पिंगळे पौड, मंगेश पवार. सन्मान्य कासासाहेब पंढरनाथजी जाधव आपलं या ठिकाणी आगमन. आपण व्यासपीठावरती या. मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या समेत आलेले सगळे मंडळी या व्यासपीठावरती या. दिगंबर केदारी वस्ताद बापू भागवत आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अनिल आंग्रे, सन्मान्य बापू भागवत स्वागत. यांचाही सन्मान होत आहे. लपून बसलाय काय? केदारी वस्ता पुढे या गेला. वा, प्रत्येक मैदानाला हजर, स्पर्धेला हजर, नसा नसात रोमारोमात आता अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. आणि मुळशीद तालुका जगामध्ये नावलौकिक झाला. यांचाही सत्कार होत आहे. जगामध्ये नावलौकिक झाला. कारण 1964 ऑलिम्पिक स्पर्धेला स्वतः मामासाहेब मोहोळ, मारुती माने, गणपतराव आंदळकर, बंडा पाटील रेठेकर. चालेल, सत्कार करा. आणि युवा नेते अमोलभाऊ शिंदे यांचा आयोजन कमिटीच्या वतीनं सन्मान होत आहे. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान ही परंपरा आपली. म्हणून 114 वर्षाचा तेजस्वी इतिहास, सुसंस्कृती आणि सधर्म यांचं प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. आपण आपली माणसं मोठी करा, आपण आपल्या माणसाचा सन्मान करा, आपण आपल्या माणसाचा आदर करा. म्हणून राखावी बहुतांच्या अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ही आपली संस्कृती आहे. आणि या परंपरा टिकल्या. एक आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, प्रेमाचं नातं निर्माण होतं. आणि ते काम पैलवान चेतन आदवडे आणि गोरख या दोन तरुण पैलवानांनी आणि त्यांचे असंख्य साथीदार आहेत. असंख्य म्हणजे नाव इतकी भरपूर आहेत आता. म्हणून सर्व आयोजक हे आपण अतिशय चांगलं कार्य हाती घेतलं. आणि पूर्ण 12व्या वर्षात आणि तांत्रिक गुणाधिक्य संपलेल्या कुस्तीमध्ये टँकर आहे मागे, पाण्यासाठी आंघोळीची व्यवस्था केलेली आहे. संपलेल्या कुस्तीत विश्वजित करंजावणे बुको हे पैलवान विजयी. चला, हितेश पवळे पिरगोट लालपट्टी पहिला पुकार, रोहन मातेरे गोठावडी निळीपट्टी पहिला पुकार. चला, चांगली व्यवस्था. आणि यावेळेस पहा, गॅलऱ्या वगैरे सगळं बैठक व्यवस्था. आणि या मैदानाला आज
महाराष्ट्राची बाग शहाची लढत आणि रामदासजी मानकर पुण्यनगरीचे पत्रकार आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक आपले या ठिकाणी स्वागत आहे. चला पाहुणे घ्यायच्यात का? चेतन कुस्ती सुरू करायची का? आपण सगळ्यांना भरपूर आहेत कुस्त्या, त्यामुळे काळजी नाही. आणि ज्यांना कार्यक्रमाला जायचंय पण स्पर्धेचे प्रमुख पांडुरंगभाऊ खाडेकर, पंचप्रमुख मोहनाना खोपडे, आखाडा प्रमुख चंद्रकांत मोहोळ, राजेंद्र बरे, सरपंच साइड पंच माऊली खोपडे, संजय दाभाडे, हनुमंतराव मनेरे, तुषार गोळे हे सगळे पंच. आता स्पर्धा व्यवस्थित अनेक मंडळींचं आगमन आता होत आहे. म्हणून मुळशीत तालुका मी सातत्यानं अनेक मैदानाला, रात्री साताऱ्याला एक मैदान होतं आपला आनंद मोहोळ, अनिल मोहोळांचा चिरंजीव आनंद मोहोळची कुस्ती होती 3 नंबरला. आणि मोठा आणि मुळशी सर्वात त्या ठिकाणी इतिहास आपल्या मुळशीचा सांगितलेला साताऱ्याला रात्री. कारण मामासाहेब मोहोळांच्या नाव घेतल्याच्या कुठली स्पर्धा किंवा मैदान, बाप रे बाप काय धाक मारली पहा. 4 गुणाची कमाई. हो वस्ताद अबू माजिरे आपल्या मालिकेश्री प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. हॅलो, ऐका, टँकर पाण्याचा आणलेला आहे. खरोखर स्टेजच्या पाठीमाग मातीतल्या गोष्टी आहेत, त्यामुळे पैलवानांचं अंग चिखल नानं भरलेलं असतं. परंतु ती सुद्धा व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे. पाण्याचा टँकर ज्यांनी आणलाय त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आयोजकांना धन्यवाद. वा, आणि एकेरी पाठ काढलाय पहा. जिगर आणि जिदारी पाहिजे, पडो पाडो, परंतु खेळायचं व्यवस्थित आणि प्रतिस्पर्ध्याला जखम होणार नाही अशा पद्धतीने डावपेच करायचे. राहुल भाऊ शिंदे आपला मालिकेश्री प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार केला जात आहे. आपणास विनंती, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. म्हणून अपयश ही यशाची पहिली पायरी म्हटलं. यशाची पहा, अपयश आलं पाहिजे, अपमान पचवता आला पाहिजे. जीवन म्हणजे संघर्ष आहे, क्षणाला संकट आहे. म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मानवी जीवनाला किती संघर्ष आहे पहा. हा तर खेळ आहे. खेळ म्हटल्यानंतर हार जीत होणार आणि यातूनच शिकायला मिळतं खऱ्या अर्थानं. युवा नेते शंकर भाऊ मातेरे आपलं मालिकेश्री प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय धनराज सुतार आपलंही मालिकेश्री प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. आबू माझे कुठे दाबू या 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 पहा. हा एक ध्येय वेळा वस्ताद आबू माझे डोको. सन्माननीय ज्ञानेश्वर गेमचे भाऊ आपलं मालिकेश्री प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं. सन्माननीय ज्ञानेश्वरजी गेमसे शिवसेनेचे संघटक, मुळशी तालुका, राजाभाऊ पालवे सामाजिक कार्यकर्ते, पंढरनाथजी जाधव सामाजिक कार्यकर्ते, राजेंद्र विंताडे सामाजिक कार्यकर्ते, राजेंद्रजी विंताडे प्रगतीशील शेतकरी, शंकर भाऊ मरे आपलंही सहर्ष स्वागत. मुळशीचे शरदराव पवार उपस्थित झालेले आहेत आणि मुळशी केसरी प्रतिष्ठान अतिशय चांगलं सर्वांचं स्वागत करतात. कासार साई प्रगतीशील शेतकरी, राजेंद्रजी बिंताडे आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. वा, माले केसरी प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी निलेश भाऊ जाधव आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी मित्रमंडळी यांचे या ठिकाणी सहर्ष असे स्वागत. गोरख नालवडे या ठिकाणी भोरवेल्ला हवेली शिवसेनेचे नेते अविनाश भाऊ कानगुडे यांचा माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात येत आहे. अविनाश भाऊंना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा सन्मान ऐका सगळ्या मंडळींना. आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री शरदभाऊ शेंडे पाटील यांना विनंती करतो की आपण अविनाश भाऊंचा या ठिकाणी सन्मान सत्कार करायचा आहे.
आणि का व्यासपीठावर सगळे उपस्थित राहा. चांगलं व्यासपीठ आहे, बैठक व्यवस्था. शरदराव सगळ्यांना सर्व व्यवस्थापकांना विनंती आहे की आपण शेजारी आपल्याला बसण्यासाठी चांगली प्रेक्षक गॅलरी उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वांनी त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. करण गुजले, गोकुळ लालपट्टी, ओम साकुळे, मोठा निळीपट्टी. चला लवकर. पौड गावचे सामाजिक कार्यकर्ते, आमचे सहकारी मित्र अमित शेठ पिंगळे, आपण या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. आपलंही मालिक केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असे स्वागत. जामगाव गावचे माजी आदर्श सरपंच हनुमानभाऊ सुर्वे, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. त्याचबरोबर जामगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते उत्तमभाऊ ठोंबरे, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. हनुमंतभाऊंना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर माले ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच भरतभाऊ काळोखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे नेते नानाशेठ पाचलकर, आमचे बंधू समीरभाऊ शेंडे, संजयभाऊ शेंडे, आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असे स्वागत. सर्वच मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ओ कलाजंग, कलाजंग वा. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते अशा पद्धतीने मिळतात. मालेगावचे सामाजिक शेवटी मैदानी कुस्तीतला जत्रेतली सवय लागलेली, बरोबर का नाही? मालेगावचे ऐका, पहिलवान चड्डी पकडायची नाही. करण गुजले मैदानी सवय, कारण आता सीझनच चालू होता 2 महिने. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते नितीन भाऊ जोरी, नवनाथ भाऊ जोरी, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपले माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असे स्वागत. ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न करा. हो मध्ये घ्या. आणि आज महाराष्ट्रात कुस्तीमध्ये धमाकूळ घालणारे 2 तुफानी मल्ल बाला रफिक शेख, सागर बिराजदार, मैदानी निकाली कुस्ती याच ठिकाणी आज होणार आहे. 1 लाख रुपये इनाम आणि कैलासवासी स्वपनराव शेंडे पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय शरदभाऊ शेंडे पाटील व माली विकास मंच यांच्याकडून ही 1 लाखाची कुस्ती आहे. दुसरी कुस्ती आपल्या अंजगावचा मुन्ना झुंझुरके विरुद्ध कुस्तीतला फुटबॉल भारत मधले योगेश भाऊ ठोंबरे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि निलेश भाऊ सुरू उद्योजक यांच्याकडून 75,000ची मैदानी कुस्ती. तांत्रिक गुणाधिक्यावरती करण गुजले मुक्काम विजय. दिनेश मालगुडी कातर खडक लालपट्टी, ओमकार कंजावणी मुक्काम निळीपट्टी. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते तुषारभाऊ ठोंबरे, आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. ओमकार कंजावणे, शाबास. सलमान मकरदार पिरगुट लालपट्टी मध्ये, साहिल देशमुख भोगाव निळीपट्टी, अनिकेत केळकर लवळे लालपट्टी, शुभम मस्कुटे बुकुम निळीपट्टी, अजित लिंबोरे पिरगुट लालपट्टी विरुद्ध अथर्व काळभोर उरवडे निळीपट्टी. त्यानंतर 50 किलो सिलक चिंचवडे भोगाव लालपट्टी विरुद्ध मल्हार लेणे कासार साई निळीपट्टी. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ दातीर, आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. चिंतामण भाऊ वाघमारे, आपण उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. संतुमामा बांधल, आपण उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. धनंजय भाऊ साखरे, आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. युवा नेते स्वप्नील भाऊ दातीर, आपण उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. अनिल भाऊ शेंडे, अनिल भाऊ गायकवाड, सौरभ भाऊ ठकोरे, राजभाऊ शेंडे, आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. शाबास. दिनेश मालमोटे मालपोटी आणि ओमकार करंजावणी भोकोम विरुद्ध कातर खडक अशी कुस्ती चालू आहे. माले ग्रामपंचायतचे माजी सदस्य बाळासाहेब भाऊ साखरे, आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलात. आपले माले केसरी प्रतिष्ठान स्वागत. या परत या शेवटच्या कुस्तीला फायनलला आवर्जून सगळे कार्यकर्ते उभे. अमोल भाऊ धन्यवाद. शाबास.
डाव आणि प्रतिडाव स्पर्धेत निर्धारित वेळेत डावपेच करावे लागतात. जास्तीत जास्त गुणांची कमाई कारण युवा नेते सुनील भाऊ आखाडे, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी योगेश भाऊ गोरे, शिवाजी भाऊ डेबे, आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलात. आपले सहर्ष असे स्वागत. अंकुश भाऊ गोरे, आपण उपस्थित राहिला, आपले सहर्ष असे स्वागत. सन्माननीय श्री सतीश भाऊ करंजावणे, आपणही या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात, आपले मालिक केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असे. सन्माननीय वस्ताद नवनाथजी माझिरे, आपणही या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात, आपलेही सहर्ष असे स्वागत. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते महेश भाऊ आदवडे, पप्पू भाऊ आदवडे, नितीन भाऊ जोरी, बंडा भाऊ शेंडे, मयूर भाऊ जाधव, राजू भाऊ जातीर, समीर भाऊ शेंडे, संजय भाऊ शेंडे, आपण सर्वच जण या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात, आपले सहर्ष असे स्वागत. रामभाऊ पडवळ, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तंटामुक्तीचे विद्यमान उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, आपणही उपस्थित राहिलात, आपले सहर्ष असे स्वागत. माले ग्रामपंचायतचे माजी सदस्य, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नामदेव नाना शेंडे, आपणही या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात, आपलंही मुळशी माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असे स्वागत. युवा नेते राहुल भाऊ नलावडे, आपणही उपस्थित राहिलात, आपलंही सहर्ष असे स्वागत. माले ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष दत्ता मामा पोकळे, आपणही या कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलात, आपलंही माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असे स्वागत. मुळशी तालुका खादी माजी अध्यक्ष, माले ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सदस्य हनुमंतभाऊ ठकोरे, आपणही या माले केसरी प्रतिष्ठान कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलात, आपले सहर्ष असे स्वागत. माले ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य राहुल भाऊ वाघमारे, आपणही उपस्थित राहिलात, आपले सहर्ष असे स्वागत. सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ लोकरे, आपणही या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात, आपले सहर्ष असे स्वागत. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय भाऊ, मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष भाऊ ठकोरे, त्याचबरोबर युवा नेते अमय भाऊ दातीर, आपणही या कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलात, आपले सहर्ष असे स्वागत. दिसली गावचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय भाऊ थोरवे, आपणही या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात, आपलंही सहर्ष असे स्वागत. शबास वा हफ्ते कीर्तिवंत मल्लांचा इतिहास, आपल्या तालुक्यातले प्रत्येक गावाचे पैलवानांचे नामोल्लेख त्या पुस्तकामधून ग्रंथ, मोठाच पुस्तक तयार केला आबूंनी. आणि एक वर्षभर अखंड महाराष्ट्रात फिरून अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर सर्व ठिकाणी जाऊन आले, नाशिक, आणि कीर्तिवंत मल्लांचा इतिहास पुस्तक रूपानं अखंड महाराष्ट्रा पुढे आणला. आणि कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं जी चालना आणि प्रेरणा देण्याचं काम आबू माजिरे वस्ताद, अजूनही त्यांची इच्छा आहे दुसरी आवृत्ती काढायची, कारण नवीन नवीन स्पर्धा, नवीन नवीन पैलवान आणि महाराष्ट्र केसरीचं अधिवेशनाचा सर्वांना मूल्य त्यांचा विचार आहे पुढचा. कारण कुस्तीमध्ये पुस्तकं कमी आहेत या खेळात. आता क्रिकेट बघून पहा, कुठल्याही स्टॉलवरती जा, क्रिकेटची पुस्तकं मिळतील, आपल्यात ही पुस्तकं मिळत नाहीत. कुस्तीमध्ये फार कमी. देवराम काटे पाटील आपल्या पिंपळे सौदागरचे, त्यांना एक भारताची कुस्ती मल्लविद्या एक ग्रंथ लिहिला. उत्तमराव पाटलांनी काही पुस्तकं लिहिली, आणि लिहिणारे कमी आहेत त्याच्यात. आणि ते पण आपल्या मुळशी तालुक्यातल्या बुकुमच्या एका वस्तादानं आबू माजिरेंना काम केलं. कारण ते जुन्या जाणत्या काळातल्या गामागुंगाचं मल्ल युद्ध,
मारुती माने विष्णुपंत सावरड यांचं मल्लयुद्ध काळाच्या ओघात सगळं विसरून जातो आपण, परंतु नव्या पिढीला मारुती माने कोण होते? 4-1 लाल 4 निळा 1. 30 सेकंदाची विश्रांती. 3-3 मिनिटाचे राऊंड आहे. माले केसरी प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय श्री दीपक भाऊ दिघे, संकेत भाऊ गावडे, अजय भाऊ नाणेकर आपलं सहर्षाचे स्वागत करतो. आपणास विनंती आहे की पुढची होणारी कुस्ती लावण्यासाठी आपण नरेंद्र मारणे गुरावडे लावण्यासाठी आपण मैदानात यायचं. आपल्याला आयोजकांतर्फे विनंती करण्यात येते. त्याचबरोबर सतीश वेवले, दिघे, संकेत भाऊ गावडे, अजय भाऊ नाणेकर पुढील कुस्ती लावण्यासाठी आपण कुस्ती मैदानात यायचंय. सतीश वेवले, नरेंद्र मारणे या. त्याचबरोबर या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असे महेंद्रभाऊ धुमळ, अजिंक्यभाऊ यनपुरे, सौरभभाऊ मोकर, समीरभाऊ तापकीर, दत्तात्रयभाऊ खेंगरे, नितीनभाऊ काळकर, रोहिदासभाऊ टोंबरे या सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण या पुढची होणारी कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचे आहे. वरवडे गावचे माजी उपसरपंच पैलवान नरेंद्रभाऊ मारणे आपणही या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. आपलंही माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्षाचे स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपला नामोल्लेख केल्यानंतर आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर वरवडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, हुकुम ग्रामपंचायतचे माजी सदस्य पंढरीनाथ भाऊ पानसरे आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आपलंही माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्षाचे स्वागत. बरेगावचे माजी सरपंच सतीश भाऊ भोवले आपणही या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. आपलंही सहर्षाचे स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की आपला नामोल्लेख केल्यानंतर आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हो, बाहेरची टांग पहा. वारे वा, परत बाहेरची टाळ्या वाजवा की दोन्ही पैलवान आपले. कोण पडला पण लढतायत दोघं कशी. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक रोहिदासभाऊ चोरी आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिला. स्वागत. मालेगावचे युवा नेते राहुल भाऊ सातपुते, विकास भाऊ दातीर, पराग भाऊ गुजर आपण उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. लाल 4 निळा 11 असा गुण फलक. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व संतोष भाऊ गोपालगरे, संजय भाऊ गोपालगरे आपणही कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. आपले माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्षाचे स्वागत. पप्पू भाऊ डेपे, अमोल भाऊ आखाडे आपणही या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक किसन नाना शेंडे, नारायण नाना शेंडे आपणही या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन भाऊ मरे, जनार्दन काका मरे आपणही आवर्जून उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून ज्यांनी माले चषक किताबासाठी मानाची गादा कै सीताराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ श्री साचक सीताराम दाभाडे यांच्याकडून प्राप्त झाली आहे. या सर्व ज्यांनी या मानाची गादा दिली त्यांचं माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्षाचे स्वागत आणि आभार. त्याचबरोबर 50 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मान्यवर श्री रुपेजी गारे आपण, त्याचबरोबर दुसरे क्रमांक दीपकजी गोपाल गरे आपण या ठिकाणी दिलात. आपलंही माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्षाचे स्वागत आणि आभार. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळीपट्टी धारण केलेले पैलवान आता ही पुढची कुस्ती होणार आहे. मान्यवरांना विनंती आहे दीपक दिघे, संतोष गावडे, अजय नाणेकर, त्याचबरोबर अजिंक्य यनपुरे, महेंद्र धुमाळ, सौरभ मोकर या सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचंय. अनिकेत केळकर लवडे लालपट्टी, शुभम मस्कोटे बुकुम निळीपट्टी आणि मान्यवर ही कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात येत आहेत. चला अनिकेत केळकर. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विलासजी पवळे आपण या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. आपले माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्षाचे स्वागत. या कुस्ती स्पर्धेचे मुख्य आयोजक
चेतन भाऊ आदवडे, गोरख भाऊ नालावडे, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांनी उत्कृष्ट असं या ठिकाणी नियोजन केलंय. त्या सर्वांचे सर्वमान्य अमित आखाडे केसरी प्रतिष्ठानतर्फे आपले शुभागमन मनपूर्वक स्वागत. अमित आखाडे व्यासपीठाकडे या. सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ शिंदे आपण उपस्थित राहिल्यात. आपले सहर्षाचे स्वागत. सागर भाऊंना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. सामाजिक कार्यकर्ते आशिष भाऊ वाडकर आपणही उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. अजित लिंबोरे फिरगुट लालपट्टी, अथर्व काळभर वरवडे निळीपट्टी. पुढे कुस्ती लावण्यासाठी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जाईल त्यांना विनंती आहे की आपण कुस्ती लावण्यासाठी या मैदानात यायचंय. तिलक चिंचवडे बुकुम लालपट्टी, मल्हार लेणे कासारसाई निळीपट्टी तयार राहा. प्रेम रावत फिरगुट लालपट्टी, अनिकेत बोडके मान निळीपट्टी 50 किलो. नवनाथ भाऊ जोरी त्यानंतर 60 किलो सनी सनाज दारवली लालपट्टी, औदुंबर शेळके मांजरेडे निळीपट्टी. 66 किलो पार्थ कंदारी कोंडावळी लालपट्टी, प्रेम माजिरे बुकुम निळीपट्टी. अजिंक्य ओले भरे लालपट्टी विरुद्ध हर्षद पलवेरिये निळीपट्टी. जतीन ठाकूर बुकुम लालपट्टी, सनी भागवत भुगाव निळीपट्टी तयार राहा. पुढील कुस्ती लावण्यासाठी सन्माननीय श्री भगवानजी गायकवाड, किसन नाना शेंडे, बाळासाहेब जाधव, नारायण नाना शेंडे, जनार्दन काका मरे या सर्वच मान्यवरांना विनंती आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी कुस्ती मैदानात यायचंय. शबास वा ओ जामगाव गावचे माजी सरपंच संत मानण्याचा प्रयत्न. आपणही या कुस्ती सहर्षाचे स्वागत. अरे वा. आणि मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मामा सनस आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. अनिकेत खेडकर लवळे विरुद्ध शुभम मस्कुटे बुकुम अशी कुस्ती चालू आहे. निळी पट्टी बांधलेला बुकुमचा पैलवान विरुद्ध लवळ्याचा पैलवान. राहुलजी ढोले, हिरामनजी दाभाडे, दिलीपराव तौर, नागीजी तांबेकर ही सर्व मंडळी आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. आयोजन कमिटीच्या वतीनं पैलवान चेतन राजेंद्र आधवडे आणि पैलवान गोरख दोंडीबा नलावडे यांच्या वतीनं आयोजन कमिटीच्या आमचे सहकारी मित्र शिवसेना नेते रामभाऊ काळोखे आपण उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. एक लाखाची शरदभाऊ शेंडे पाटील या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेसाठी 55 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकासाठी 7,000 रुपये आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट अनिल जाधव यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते धनंजय भाऊ साखरे यांनी 5,000 रुपये उपलब्ध करून दिले. त्यांचेही मनापासून आभार. त्याचबरोबर 60 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी माले ग्रामपंचायतचे सन्माननीय माजी सदस्य वसंत काका मरे आपण 9,000 रुपये उपलब्ध करून दिलेत. आपले सहर्षाचे स्वागत आणि आभार. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 7,000 रुपये युवा नेते स्वप्नील भाऊ दातीर यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचे या माले केसरी प्रतिष्ठानतर्फे आभार. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मोठे बंधू सन्माननीय श्री मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश भाऊ शेंडे आपण उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. निलेश भाऊंना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं. त्याचबरोबर युवा नेते सौरभ भाऊ शेंडे, महेश भाऊ शेंडे आपणही उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. या कुस्ती स्पर्धेचे आयोजक आमचे सहकारी मित्र सन्माननीय श्री ॲडव्होकेट राजेशजी सातपुते, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सुभाष भाऊ मरे, त्याचबरोबर माले ग्रामपंचायतचे माजी सरपंच रमेश भाऊ कडव आपणही मोलाचा असं सहकार्य या कुस्ती स्पर्धा संपन्न होण्यासाठी पार पाडलं. त्यामुळे आपले सर्वांचं या ठिकाणी सहर्षाचे स्वागत आणि आभार. आणि लाल 4 निळा 2 चालू कुस्तीचा गुणफलक. निर्णायक फेरीला लगेचच प्रारंभ. त्याचबरोबर या कुस्ती स्पर्धेसाठी 66 किलो वजनी गटामध्ये 11,000 रुपये एवढं मोठं बक्षीस ज्यांनी उपलब्ध करून दिले ते संभेगावचे माजी उपसरपंच प्रशांत शेठ जोरी आपलंही माले केसरी प्रतिष्ठानतर्फे आभार.
त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी युवा नेते हेमंत नाना पासलकर आपणही 9,000 रुपये उपलब्ध करून दिलेत, आपले आभार. त्याचबरोबर 74 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी 13,000 रुपये एवढी मोठी रक्कम सन्माननीय श्री आदरणीय सदस्य माले ग्रामपंचायत संदीप गुजर यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचे केसरी प्रतिष्ठानतर्फे आभार. काटा लढत चालू. 74 किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांकासाठी 11,000 रुपये एवढी रक्कम उपलब्ध करून दिली, त्याबद्दल रमेश शेठ कडू आपलेही माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्षाचे आभार. त्याचबरोबर खुल्या गटासाठी प्रथम क्रमांक जो पैलवान मिळवणार आहे त्या पैलवानाला 15,000 रुपये एवढे मानधन. त्याचबरोबर कैलासवासी धनंजयजी दाभाडे यांच्या स्मरणार्थ माले ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य नितीनदादा मारणे यांनी उपलब्ध करून दिले, त्यांचेही या माले केसरी प्रतिष्ठानतर्फे आभार. त्याचबरोबर खुल्या गटामध्ये द्वितीय क्रमांकासाठी 13,000 रुपये ज्यांनी उपलब्ध करून दिले ते रमेश शेठ जोरी. आपण या कुस्ती स्पर्धेसाठी जे द्वितीय क्रमांकासाठी जी रक्कम उपलब्ध करून दिली त्याबद्दल माले केसरी प्रतिष्ठानतर्फे मी आपले आभार मानतो. पुढील कुस्ती लावण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे त्या सर्व मान्यवरांना विनंती, आपण कुस्तीच्या मैदानामध्ये यायचं आहे. माले विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक संतोष भाऊ गोरे आपणही या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात, आपले सहर्षाचे स्वागत. चला, तिलक चिंचवडे भुगाव लालपट्टी बांधा आणि मल्हार लेणे कासार साई 55 किलोचा परत एक राऊंड होणार आहे. आतोलंगरी लालपट्टी, विश्वजित करजावणे निळीपट्टी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते व नेतृत्व दीपक भाऊ बरगळे आपणही उपस्थित राहिलात, आपले सहर्षाचे स्वागत. अजित लिंबोरे पुढील कुस्ती लावण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांचा या ठिकाणी त्या सर्व मान्यवरांना विनंती, आपण या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी यायचं आहे. मान्यवर भगवानजी गायकवाड, किसन नाना शेंडे, बाळासाहेब जाधव, नारायण नाना शेंडे, दाखलूदादा गोरे, जनार्दन काका मरे, बाळासाहेब जाधव, दाखलूदादा गोरे, नामदेवदादा शेंडे, सुरेश शेठ जोरी, नामदेवदादा शेंडे, आपणास विनंती, आपण सर्वांनीच या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी मैदानामध्ये यायचंय. चला, जरा ढोल वाजवा, पाहुणे आले की जरा हलगी आले पाहुणे आले की स्वागत करा. चला, फोटो घ्या सगळी मंडळी, ज्येष्ठ मंडळी. वा, धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ते रोहिदास भाऊ ठोंबरे आपणही या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, आपले सहर्षाचे स्वागत. सगळी ज्येष्ठ मंडळी पहा. दत्तात्रय पवार, अविनाशजी पवार आपणही या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात, आपले सहर्षाचे स्वागत. शबास, वा, आक्रमकता. दुहेरी पट, शबास. 2 गुण मिळवलेले आहेत.
चितपाट करण्याचा प्रयत्न दोन्ही बुजा टेकावे लागतात तरच पंच विचल वाजवतात. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ गोपालगरे, विजयभाऊ गोपालगरे आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अजित लिंबोरे. सन्माननीय श्री पाषाणगावचे सामाजिक कार्यकर्ते घनश्यामजी निमन आपण उपस्थित राहिलात. आपले सहर्ष स्वागत. सन्माननीय घनश्यामजी निमन आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. 50 किलो. यानंतरची होणारी कुस्ती तिलक चिंचवडे, सन्माननीय श्री नितीनजी जोरी, मल्हार लिने, मयूरजी जाधव, राजूभाऊ दातीर, बंडाभाऊ शेंडे आपणास विनंती आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचे. मल्हार. या ठिकाणी माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सन्माननीय श्री आदर्श सरपंच हनुमंतजी सुर्वे आपला सत्कार केला जातोय. आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. जरा ढोल वाजवा पाहुणे आले की तेवढे 2 मिनिटं. त्याचबरोबर आखाड्यात मान्यवर आले की ढोल वाजवा जरा. चला धन्यवाद. सगळे आपली मंडळी त्यांना सन्मानपूर्वक आदरपूर्वक कारण हे पाठबळ आहे आपलं लोकाश्रय. या ठिकाणी माजी आदर्श सरपंच हनुमंतभाऊ सुर्वे यांचा सन्मान आमचे मार्गदर्शक शरदभाऊ शेंडे पाटील हे करतील. आपणास विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा. लक्ष्मण महाराज गोळे आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. आमचे मोठे बंधू मार्गदर्शक अनंतभाऊ गोळे आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. वा सुंदर भारंदाज. यानंतरची होणारी कुस्ती लावण्यासाठी ज्या मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल त्या मान्यवरांना विनंती आपण लवकरात लवकर येऊन मैदानात उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय श्री रोहिदास भाऊ जोरी, संतुमामा बांदल, शंकर काका मरे, मालेगावचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मामा पोकळे, त्याचबरोबर मुळशी तालुका खादी उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष हनुमंतभाऊ ठोकोरे आपणास विनंती आपण या ठिकाणी पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदानात उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मण महाराज गोळे आपणास विनंती आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदानात जायचं आहे. सन्माननीय श्री रोहिदास भाऊ जोरी, संतू मामा बांदल, शंकर काका मरे, दत्तात्रय मामा पोकळे, हनुमंतभाऊ ठोकोरे आणि लक्ष्मणभाऊ गोळे आपणास विनंती आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदानात उपस्थित राहायचं आहे. बंडाभाऊ शेंडे आपण या पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदानात उपस्थित राहायचं आहे. बांगडी एका हातावरती. त्याचबरोबर दत्ताभाऊ लोकरे आपणास विनंती आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी या ठिकाणी बांगडीला एक तोड आहे. सुंदर प्रयत्न केला तिथंच कला जंग पकडण्याचा प्रयत्न. मुळशी तालुका माजी सभापती रवींद्र उर्फे बाबाचे कंदारे आपण आवर्जून उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. आपण व्यासपीठावर मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते आपण या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. दाजींना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. हो. परत भारंदाज नावाचं प्रदर्शन तिलक चिंचवडे भोगाव आणि संपलेल्या कुस्तीमध्ये तांत्रिक गुणाधिक्यावरती विजय. प्रेम राऊत पिरगोट लालपट्टी पहिला पुकार. अनिकेत लावण्यासाठी रोहिदासजी जोरी, संतू मामा बांदल, शंकर काका मरे, दत्तात्रय मामा पोकळे, हनुमंतभाऊ ठोकोरे, लक्ष्मण आप्पा गोळे, दत्ताभाऊ लोकरे आपणास विनंती आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचे. त्याचबरोबर सन्माननीय श्री भगवानभाऊ बोराटे आपण उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. सर्व मंडळींच्या शुभ हस्ते 50 किलोच्या दुसऱ्या लढतीला प्रारंभ. हा एकत्र पंच कोण आहे?
सगळ्यांचा फोटो आणि संग्रह राहतोय मालिकेश्री प्रतिष्ठान. आणि आता 12 वर्ष एक तप पूर्ण होत आहे, त्यामुळं सर्वांचा छायाचित्र, सर्वांचं जुन्या आठवणी आजही जुने अल्बम चेतन आदवडे यांच्याकडे आहे. सगळा संग्रह केला जातो. केलेलं कार्य एक ध्यास मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भाऊ मारणे आपण या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. आपले माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असे स्वागत. अतुल अंगरे लालपट्टी बांधा. लगेच कुस्ती. आता दुसरा राऊंड. विश्वजित करंजावणे निळी पट्टी, हितेश पवळे पिरगुट लाल पट्टी, करण गुजले भुकोम निळी पट्टी. वॉर्निंग दिली जाते. पहिल्या मिनिटात जर नाही कुणीच काही केलं नाही तर नकारात्मक कुस्ती करणाऱ्या पैलवानांना वॉर्निंग दिली जाते. पॅसिटिव्ह दिली जाते. 30 सेकंदात गुण घ्या, अन्यथा प्रतिस्पर्ध्याला गुण जाईल. त्यामुळे निर्णय लागतो. इतके नियमात बदल झाले. आणि महाराष्ट्रात नागपूरचं अधिवेशन 5व्या अधिवेशनात गुणाप्रमाणे कुस्त्या सुरू झाल्या नागपूरला 1960 साली. आणि हे मामासाहेबांनी दिल्लीला 3 मे 1959 त्रिपदी खंदाळे जेवढेच हिंद केसरी झाले 9 पैलवान घेऊन दिल्लीला गेलते. आणि हो आणि येताना 7 पदकांनी हिंद केसरी तर मिळवल्यात, परंतु येताना त्या ठिकाणी गुणावरती कुस्त्या होत्या. आजच्या या कुस्ती स्पर्धेचे मुख्य आकर्षण मल्लिकार्जुन किताब. इनाम रक्कम रुपये 1 लाख. बाळा रफिक शेख विरुद्ध सागर बिराजदार. ही होणारी कुस्ती सन्माननीय श्री शरदभाऊ शेंडे पाटील आमचे मार्गदर्शक यांनी एवढा मोठा किताब या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी शरदभाऊंचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर सेनापती किताब या किताबाने दिली जाणारी कुस्ती रक्कम रुपये इनाम 75,000. तानाजी झुंझुरके विरुद्ध भारत मदने या 2 सन्माननीय पैलवानांमध्ये होणार आहे. त्या कुस्तीसाठी ज्यांनी ही रक्कम उपलब्ध करून दिली ते योगेश भाऊ ठोंबरे, त्याचबरोबर युवा उद्योजक निलेश भाऊ सुर्वे. आपण एवढी मोठी रक्कम उपलब्ध करून दिली, आपले माली केसरी प्रतिष्ठानतर्फे आभार या ठिकाणी मी मानतो. मुळशी तालुका काँग्रेस आय कमिटीचे अध्यक्ष गंगारामजी म्हातेरे यांचंही शुभ आगमन होत आहे. त्याचबरोबर लक्ष्मणराव ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तालुका काँग्रेस आय कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री गंगारामजी म्हातेरे, त्याचबरोबर माले कामगार ग्रामपंचायतचे माजी सदस्य ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मीनापा ठोंबरे, माले ग्रामपंचायतचे माजी सदस्य सरपंच आमचे मार्गदर्शक वसंतअण्णा काळोखे. आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलात, आपले सहर्षाचे स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वसंतअण्णांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
सन्माननीय श्री राजेंद्रजी बांदल आपण या कुस्ती स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिला आपले सहर्षाचे स्वागत. पत्रकार संघ मुळशीचे अध्यक्ष सन्माननीय श्री विनोदजी माजिरे आपणही या ठिकाणी उपस्थित राहिला आपले सहर्षाचे स्वागत. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र योगेशजी सोनावणे आपणही या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिला आपलंही कुस्ती माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्षाचे स्वागत. सर्व सन्माननीय व्यक्तींना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. माले केसरी कुस्ती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक राजेंद्र बांदल साहेब आपलं या ठिकाणी सहर्षाचे स्वागत करतो. युवा नेते अमितजी आखाडे आपणास विनंती आहे की आपला माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सन्मान केला जात आहे आपण तो स्वीकारण्यासाठी या ठिकाणी. त्याचबरोबर चला चेतना तेवढे पाहुणे पाठवा ना या कुस्तीला. या ठिकाणी सन्माननीय श्री अमितजी आखाडे सागरजी धुमाळ या मान्यवरांना विनंती की आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचंय. त्याचबरोबर आशिषजी वाळकर आपणासही विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी विनाविलंब मैदानामध्ये यायचंय. सागरजी शिंदे आपणासही विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचंय. आशिषजी वाडकर सागरजी शिंदे अमितजी आखाडे आपणास विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचे. या ठिकाणी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी लवकरात लवकर येऊन कुस्ती लावायची आहे. सन्माननीय शंकरजी गोपाल गरे, राहुलजी सातपुते, सौरभजी टकोरे, धनंजय साखरे, मनोज साखरे, स्वप्नील दातीर, संकेत नलावडे, पराग गुजर, आजोबाजी डोक या सर्वच मान्यवरांना विनंती की आपण लवकरात लवकर येऊन ही कुस्ती लावायची आहे. सन्माननीय श्री शंकरजी गोपाल गरे, राहुल सातपुते, सौरभ टकोरे, धनंजय साखरे, मनोज साखरे, स्वप्नील दातीर, संकेत नलावडे या मान्यवरांना विनंती आहे की आपण ही कुस्ती लावण्यासाठी लवकरात लवकर मैदानात यायचं. त्याचबरोबर आजोबाजी डोक, कोंडावळे गावचे सामाजिक कार्यकर्ते दीपकजी कंदारे आपणही या कुस्ती स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित राहिलात. आपलंही माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्षाचे स्वागत. आशिष वाडकर, सागर शिंदे आपणास विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात जायचंय. फोटोग्राफर एक मिनिट. ठीक आहे फोटोग्राफर लावून घ्या. माले चषक खुला गट 2 लढती सुरुवातीला होणार आहेत. सौरभ शिंदे नेरे लालपट्टी, वैभव तांगडी भुगाव निळीपट्टी तयारीला लागा. 55 किलो 4 कुस्त्या झाल्यानंतर आपल्या कुस्त्या होणार आहेत. अनिकेत कंदारे कोंडावळे लालपट्टी आणि स्वप्नील कात्रट पोमगाव निळीपट्टी तयार राहा. खुल्या गटामध्ये ओमकार दगडे, हितेश सोवले, पृथ्वीराज मोहळ, आदित्य सांगळे, आनंद मोहळ, युवराज माजिरे हे पैलवान तालुका मर्यादित स्पर्धा आहे आणि सलग 12वे वर्ष. त्यामुळे तालुक्यातील पैलवानांना चालना आणि प्रेरणा देण्यासाठी आणि आपले मुळशी केसरी प्रतिष्ठान जिल्हास्तरीय स्पर्धा
ते दीड तप झाला असणार आहे. मुळशी केसरी पृथ्वी शरद पवार आणि हे 12 वर्ष म्हणजे एक तप 12 वर्षाचा काळ एक तप पूर्ण पैलवान चेतन आठवडे आणि गोरख नरवडे आणि अखंड माले ग्रामस्थ तालुक्यातील मंडळी आणि दत्त सेवा तरुण मंडळ खलकर तालीम नवयुग तरुण मंडळ माले क्रिकेट क्लब दत्त सेवा तरुण मंडळ सगळ्यांचाच सहकार्य त्यामुळं हे शक्य झालं आणि सुंदर झोळीचा डाव अतुल आंगळेकडून सुंदर झोळी आणि टेक्निकल फॉल म्हणजे तांत्रिक गुणाधिक्य 10 गुणांचा फरक अतुल आंगळे विजयी. पट्टी यानंतर होणाऱ्या गोष्टी लावण्यासाठी मैदानात ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जाईल त्या मान्यवरांना आपण कुस्तीच्या मैदानात येऊन त्याचबरोबर अमितजी आखाडे सागरजी शिंदे आशिषजी वाडकर आपणास विनंती आपण ही कुस्ती लावण्यासाठी मैदानात यायचं. यानंतर सन्माननीय अमित भाऊकडे युवा नेते आपलं माले केसरी कुस्ती प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान केला जात आहे. मान्यवरांना विनंती आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय युवा नेते अमित भाऊ आखाडे. सन्माननीय दीपक भाऊ काळुके आपल्याला विनंती आपण अमित भाऊचा सन्मान करायचा आहे. सांभाळा कडेला गेल्यानंतर सांभाळायचे पैलवान. वाजळे गावचे माजी आदर्श सरपंच सन्माननीय अंकुश भाऊ येनपुरे आपण उपस्थित राहिलात. आपलं माले केसरी कुस्ती प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. कैलाजी गोपाळकरे आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होत आहेत. आयोजकांच्या वतीनं आदरपूर्वक सर्वांचं आदरातिथ्य स्वागत होत आहे. वा शबाज पैलवान. डाव आणि प्रतिडावाची उधळण झाली पाहिजे म्हणून दिलेल्या वेळेत आणि नियमात कुस्ती झाली पाहिजे. सन्माननीय अंकुशराव आखाडे संजयजी आखाडे आपलं माले केसरी कुस्ती प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते भरतभाऊ गोरे दोंडीबाजी आखाडे आपण या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. आपले माले केसरी प्रतिष्ठानतर्फे सहर्ष असे स्वागत. अतिशय चांगली कुस्ती चालू आहे. पहा दोघही आक्रमकतेने लढतायत. वारे वाट पट काढून पाठीवरती एक एक गुण एक एक क्षण या स्पर्धेमध्ये
महत्वाचा असतो आणि म्हणून आपल्या सामर्थ्याचं सोनं या स्पर्धेच्या पाषाणावरती पारखून घेण्याची संधी स्पर्धेमध्ये मिळत असते. 2 वर्ष आणि वा समोरून दस्ती ओढून पाठीवरती आपल्या दोन्ही हातानं प्रतिस्पर्ध्याचा दंड पकडायचा. आणि आपल्या मुळशी तालुक्याचा तुफानी मल्ल मुन्ना झंझुरके पाऊण लाख भारत मधले यांच्या बरोबर लढणार आहे. ती एक आकर्षण आज उत्कंठा चित्त थरारक रोमहर्षक 2 मैदानी कुस्ती. कारण पूर्वी परंपराच होती मैदानी कुस्त्या तिकीट लावून जुना शिवाजी आखाडा 6 गुणफलक आहे दोघांचाही. शबास हितेश पवळे पिरगुट आणि करण बुजले बुकुमचा मल्ल. पिरगुट विरुद्ध बुकुम अशी जबरदस्त कुणीच कोणाला कमी नाही. आमचे सहकारी मित्र सन्माननीय श्री राजेंद्रजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आपण या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिला तर आपलंही सहर्षाचे स्वागत. सन्माननीय गारे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. 6 समसमान. जबरदस्त चुरस दोघांच्या मध्ये दोघांचे समान गुण झालेले आहे. समान गुण. ओ अरे बाप रे बाप. चॅलेंज असलं तर सांगा. कारण डाव केला होता म्हणजे टांग मारली होती रेडनं. मान्य नाही. बघा मोहनाना खोपडे हा चंद्रमामा मोळ. चला बघा निलेश मारणे ही कुस्ती दाखवा. मोहनाना ये लवकर पटकन. मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ दातीर आपण या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आपले स्वागत. त्याचबरोबर जामगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते विलास भाऊ मालुसरे आपण उपस्थित राहिलात. आपले सहर्षाचे स्वागत. या नंतरची होणारी कुस्ती सन्माननीय श्री मुळशी तालुका काँग्रेस हाय कमिटीचे अध्यक्ष गंगारामजी माथेरे, त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण आप्पा ठोंबरे, माले ग्रामपंचायतचे माजी सरपंच वसंतराव काळोखे, त्याचबरोबर माले गावचे सामाजिक रघुनंदन शेठ गारे विनंती केली होती की आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी माले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अनंतभाऊ गोपालघरे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते चेतनभाऊ गोपालघरे आपणही उपस्थित राहिले.